नमस्कार, मी गौरी। तर आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की खूप लोकांचे प्रश्न आहेत की परदेशातली करन्सी येते कशी, किंवा जर मी परदेशात जाते तर तिथले पैसे मला भेटतील कसे, कुठून भेटतील, काय रेटनी भेटतील, किंवा त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। त्याबद्दल मी थोडक्यात इन्फॉर्मेशन देते। तर पहिले हे लक्षात घ्या की परदेशातले पैसे म्हणजे नक्की काय। जसं की भारतामध्ये रुपये आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे पैसे आहेत। जसं की अमेरिकेमध्ये डॉलर आहे, थायलंडमध्ये थायबात आहे, सौदी अरेबियामध्ये सार आहे। अशा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी आहेत, त्याचे वेगवेगळे रेटही असतात। तर दुसरा प्रश्न असा की हे पैसे येतात कुठून भारतामध्ये, म्हणजे जे परदेशातले पैसे आहेत ते येतात कुठून। तर सर्वांना माहिती आहे ज्या भारतातील बँका आहेत, म्हणजेच काही स्टेट बँका असतील, सहकारी बँका असतील, गव्हर्नमेंट बँका असतील, ज्या काही बँका आहेत त्यांना आरबीआय पैसे पुरवते किंवा आरबीआय लोन पुरवते। त्याच प्रकारे जी फॉरेन करन्सी आहे तीही आरबीआयच प्रोव्हाइड करते। मग तिने जे काही गाईडलाईन्स दिले आहेत, रूल्स दिले आहेत किंवा क्रायटेरिया दिले आहेत त्याच्या अंडर राहूनच आम्हाला करन्सी द्यावी लागते। तर तुम्हाला जर फॉरेन करन्सी पाहिजे आहे तर तुम्ही 4 डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागतात। त्यामध्ये तुमचं पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, तिकीट आहे आणि ओरिजिनल आयडी प्रूफ, या 4 गोष्टी असल्यावरती तुम्हाला फॉरेन करन्सी एक्सचेंज करून दिली जाते। त्यामध्ये पण रूल आहे, जर 2,50,000च्या आतमध्ये करन्सी असेल तरच तुम्हाला ती देऊ शकतात। जर 2,50,000च्या वरती जर करन्सी तुमची जात असेल तर तुम्हाला ती भेटणं मुश्किल आहे, कारण जो आरबीआयचा क्रायटेरिया आहे तो असा आहे की एका ट्रिपमध्ये किंवा एका ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला 2,50,000 इतकीच करन्सी दिली जाते। जर अदरवाईज तुम्हाला जास्ती करन्सी पाहिजे असेल तर तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागतो आणि जर तो अप्रूव्ह झाला तरच तुम्हाला एक्स्ट्राची करन्सी कॅरी करता येते। अमेरिकन डॉलरमध्ये जवळपास 93-94 रुपये, म्हणजेच की जे भारतातील 93-94 रुपये आहेत ते अमेरिकेमध्ये $1 म्हणून ओळखला जातो। तसेच वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे रेट आहेत, म्हणजे ते डेली वरती खालती होत राहतात। त्या हिशोबाने आम्हाला करन्सी प्रोव्हाइड करावी लागते कस्टमरसाठी। त्याच्यानंतर जर परदेशातला माणूस इथं आलाय तर त्याचे पैसे तर आपल्या भारतामध्ये कोणी घेणार नाही, त्यासाठी त्याला भारतातले पैसे एक्सचेंज करून घ्यावे लागतात। म्हणजेच की जे आपले भारतातील रुपये आहे तो त्याला घ्यावा लागतो त्याची करन्सी देऊन। तर त्यासाठी मग त्याच्यासाठी 2च डॉक्युमेंट्स लागतात, ते म्हणजे त्याचं पासपोर्ट आणि त्याचं तिकीट। या 2 गोष्टीवरती त्याला करन्सी दिली जाते। त्याचे रेट थोडेसे कमी असतात। जर आम्ही इनकॅशमेंट करतो तर त्याचे रेट कमी असतात, आणि जर आम्ही एखादी करन्सी देत असू तर त्याचे रेट जास्त असतात। तर अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस असते। जर आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद।